कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माफ करा आई साहेब, तुम्ही कशाला माफी मागायलाय? हे असा फोन यायला नाही पाहिजे होता। ठीक आहे हो, सुनबाईंनी यो दिवस बी दावला आम्हाला। नाही नाही, मला माहिती आहे हे सगळं खोटं आहे। मी बोलतो मास्तरीनबाई संग, हे असं कसं काय केलं त्यांनी? त्यांच्याशी बोलून काय बी उपयोग होणार नाही। त्यांना जे करायचं होतं ते त्यांनी केलंय। चला आता जाऊ द्या आम्हाला लवकर पोलीस स्टेशनात। आम्ही गेलो नाही तर पोलीस येतील घरला आम्हाला न्यायला, आणि ते काय आम्हाला आवडायचं नाही। चला मी बी येतो तुमच्या संग। चला, तुम्ही एकटं कशाला जाताय? चला। तुम्ही कशाला येताय? तुम्ही तिकडे गेलात तर आणखीन विषय वाढल। नाही, त्यांनी विषय वाढवलाय, मी संपवणार आहे आता। तो काय तर खोटं नाटक सांगायचं आपलं पोलिसात निसाल। भाऊ अगं काय झालं गे? हं? अशी कशी तक्रार केली सुनबाईनं तुझ्या विरोधात? आई अंबाबाई, अगं काय आणलीस माझ्या लेकीवर? आई शांत हो। रडू नको, एवढं काय झालेलं नाहीये अजय। अरे पण पोलीस स्टेशनात नेणार नव तिला? हे फक्त चौकशीसाठी बोलवलंय, खोटी तक्रार आहे। मी चालू आई साहेबांसंग, त्यासनी काय होऊ देत नाही। हा, रडू नको उगाच, काळजी करू नको। चला आई साहेब, आलो लगेच। आलो आम्ही। बाबा, तुम्ही सांगा मला, कुठे गेला होतात तुम्ही? बाबा सांगा ना, सांगा ना, कुठे गेला होतात बाबा? अगं ताई, तू काय बाबांना सांगा ना असं करतेस? जरा विचार कर त्यांच्या तब्येतीचा। अगं त्यांना आलेले प्रश्न का विचारतेस? हे बघ, त्यांना गोळ्या घेऊ दे आणि झोपू दे आता। हा बस। इरा, हे बघ, आता लपवणं शक्य नाही। अगं माझीच मुलगी आहे ती लॉजिकली विचार करणारच। तिला आता खरं काय ते सगळं सांगावंच लागेल। म्हणजे त्याचा अर्थ तुम्ही दवाखान्यात गेला नव्हतात? अक्षू, आम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेलो होतो। पोलीस स्टेशन मध्ये? हो। का? तक्रार करायला। कसली तक्रार? कुणाची? अगं ताई, तुला सांगायचंच राहून गेलं। आमच्या घरामध्ये एक छोटी चोरी झाली, त्याच्यासाठी तक्रार करायला आम्ही गेलो होतो। हा, बाकी काही नाही। इरा थांब जरा, तू 2 मिनिटं काही बोलू नकोस। बाबा, कुणाची तक्रार करायला गेला होता तुम्ही? अगं आम्ही खरंच तक्रार करायला गेलो होतो। अहो पण कसली तक्रार? कुणाविरुद्ध? भुवनेश्वरी मॅडम विरुद्ध तक्रार करायला गेलो होतो। नमस्कार। नमस्कार। कोणी फोन केलता? आपण कोण? मी अधिपती सूर्यवंशी, आणि ह्या थोरल्या सरकार आमच्या आई साहेब भुवनेश्वरी सूर्यवंशी। कोणी केलता फोन? अच्छा, तुम्हीच का ते? तुमच्या विरुद्ध तक्रार दाखल झाली आहे। मीच फोन केला होता। फोन करायच्या आधी जरा चौकशी करून घ्यायची की हो साहेब। म्हणजे आधीच कशी चौकशी करणार आम्ही? आधी या मॅडमला भेटलं तरी पाहिजे ना? अहो, चौकशी करून घ्यायची की या मॅडम कोण आहेत, काय आहेत। कुणी बी येऊन तक्रार देणार, तुम्ही लगेच आम्हाला फोन लावणार काय गडबडीनं? काय खरं खोटं आधी छानबीन करशील का नाही? आमच्या आई साहेबांनी कायम आतापर्यंत गरीब महिलांसाठी, सुनांसाठी आवाज उठवलेला आहे, आणि त्याच छळ करतील काय त्यांच्या सुनेचा? जरा माहिती मिळवत जावा आधी, मग तक्रार लिहून घेत जावा लोकांच्या। अधिपती जरा थंड घ्या। यांची नवीन बदली झालेली दिसते, कवा बघितलं नाही तुम्हाला इथं? त्यांचं काय म्हणणं आहे ते तरी ऐकून घेऊया। बोला तुम्ही। अधिपती तुम्ही जरा थंड घ्या, थंड घ्या। काय थंड घ्या आई साहेब? उद्या कोण बी येईल आणि अशी खोटी तक्रार करेल, असं कसं चालेल? आणि यांना माहित नसेल तर ह्यांनी विचारावं की 4 लोकांना। इथं पोलीस स्टेशन मधल्या 4 लोकांना विचारलं असतं तरी चाललं असतं साहेब। तुम्ही खोटी तक्रार लिहून घेतलेली आहे। आमोणकर फॅमिलीनं जी काही तक्रार दिली आहे तुम्हाला, तसं काहीच झालेलं नाहीये। मी नवरा आहे मास्तरीनबाईंचा। मास्तरीनबाई कोण? हेच ज्यांनी तक्रार केली त्यांनी सांगितलं नाही वाटतं तुम्हाला मास्तरीनबाई कोण?
अक्षरा मॅडम आमची बायको म्हणजे मास्तरीनबाई, त्यांना काय आमच्या आईसाहेबांनी मारहाण वगैरे केलेली नाही आतापर्यंत. आमच्या बायकोला आम्ही लई आधिपती तुम्ही जरा थंड घ्या म्हणलं ना. तुम्ही या इकडं बसा. ओ साहेब बसलं तर चालेल ना? बसा बसा. या बसा. बस बसतो आम्ही बसतो. कधी साधं बोट लावलं नाही तुम्ही त्यांना. मारहाण केली, छळ केला, काय तर आपलं लावले. तशी आमची फॅमिलीच नाही मारहाण बिराण करणारी. आमच्या आईसाहेब कायम त्यांच्या सुनबाईसनी लक्ष्मी मानत आले. हो पण आम्हाला जे सांगितलं तेच. खोटं आहे ते, दादांत खोटं आहे. तुम्ही खरं तर आईसाहेबांना चौकशीसाठी बोलवायला सुद्धा नाही पाहिजे होते. प्रोसिजरनुसार आम्हाला आमची कामं करावीच लागतात. बरोबर आहे की, पण मी काय थांबा अधिपती थांबा. त्यानं त्यांचं काम करू दे. साहेब ती जर का तक्रार खरी असेल हा तर तुम्ही आम्हाला अरेस्ट करा. पण जर त्यांचं बोलणं खोटं निघालं तर त्यांच्यावर ऍक्शन घ्यायची तुम्ही. काय बाबा भुवनेश्वरी मॅडम विरोधात तक्रार केली तुम्ही? हो, केली सुद्धा आम्ही तक्रार. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की तुम्ही माझ्या सासरच्या लोकांविरोधात तक्रार केली पोलीस स्टेशन मध्ये जाऊन? सासर नाही, भुवनेश्वरी मॅडमची तक्रार केली. अहो भुवनेश्वरी मॅडम माझ्या सासरचाच भाग आहेत बाबा. अगं पण सासू नाहीयेत त्या तुझ्या. माझा नवरा त्यांना आई मानतो ना. हे बघ, म्हणून तू त्यांना सासू मानण्याची काहीही गरज नाहीये. बाबा ते वेगळं आहे. तू असं का केलं बाबा? तुम्ही तक्रार का केली? याची काहीच गरज नव्हती. मी तुम्हाला सांगितलं होतं की मी अधिपतींशी बोलणार आहे म्हणून. मला माहिती ना अधिपतींना कसं हँडल करायचं. मी केलं असतं. अगं गरज होती बाळा. का असं केलं तुम्ही? का असं केलं? अगं आई तूच सांगितलंयस ना मला, नात्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विश्वास असतो. तूच शिकवलंयस ना. बाबा मी सांगणार होते अधिपतींना सगळं. मी त्यांना विश्वासात घेऊन सांगणार होते. भुवनेश्वरी मॅडम आपल्याशी कसं वागल्यात सगळं मी त्यांना सांगितलं असतं. आणि मग आम्ही दोघांनी मिळून ठरवलं असतं की इथून पुढे काय करायचंय, काय ऍक्शन घ्यायची. का केलं तुम्ही असं? तुम्ही सगळ्या गोष्टी स्वतःच्या हातात घेतल्यात, मला न सांगता, मला न विचारता. ताई, अधिपती जिजू भुवनेश्वरी मॅडम विरुद्ध ऍक्शन घेणार? काय बोलशील? ते तर मॅडमच्या हातचं खेळणं आहेत. बस झालं इरा. मी ना अधिपतींबद्दल एक शब्दही बोललेला खपवून घेणार नाही आता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.